आज आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक या प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. भारतामधील पहिला ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे बनून 22 वर्षे झाली आहेत. या एक्सप्रेसवेमुळे मुंबई व पुणे या दोन शहरांमधील अंतर खूप कमी झाले आहे. आता 22 वर्षांनंतर या एक्सप्रेसवेला अजून सुधारण्याचे काम चालू आहे, ज्यामुळे प्रवास आणखी सोपा होईल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नवी मुंबईला महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी पुणे या शहराला जोडण्याचे काम हा महामार्ग करत आहे. हा एक्सप्रेसवे कळंबोली येथून सुरू होतो आणि पुण्यातील किवळे येथे संपतो. यशवंतराव चव्हाण हा महामार्ग भारतामध्ये सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे लोणावळा खंडाळा या घाटांमधून जातो, जो की प्रवासासाठी सर्वात मोठा अवघड भाग आहे. या घाटामध्ये सतत ॲक्सिडेंट होत राहतात. पावसाळ्यामध्ये या घाटात डोंगर कोसळणे, दरड कोसळणे अशा घटना पाहायला मिळतात. यामुळे या महामार्गाचा हा भाग कठीण आहे. यावरती उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंत्रालयाने म्हणजे MSRDCने मिसिंग लिंक प्रकल्प बनवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये या घाटाचा संपूर्ण भाग वगळून एका नवीन रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मिसिंग लिंक प्रकल्प कसा असणार आहे, चला पाहूया. मिसिंग लिंक हा रस्ता खोपोली येथून सुरू होतो व कुसगाव येथे संपतो. या मिसिंग लिंकमध्ये 2 ब्रिज तर 2 बोगदे असणार आहेत. यातील पहिला ब्रिज 790 मीटर लांबीचा असेल, तर दुसरा ब्रिज 690 मीटर लांबीचा असणार आहे. तर 2 टनेलपैकी एक टनेल 1.75 किलोमीटर लांबीचा आहे आणि दुसरा टनेल 8.9 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा 8.9 किलोमीटर लांबीचा टनेल महाराष्ट्रामधील सर्वात मोठा टनेल असणार आहे. या मिसिंग लिंकमुळे 6 किलोमीटरचे अंतर कमी होईल, तर प्रवासाचा वेळ 30 ते 35 मिनिटांनी कमी होणार आहे व ट्रॅफिक सुद्धा कमी होईल. या मिसिंग लिंकचे काम कुठपर्यंत आले आहे, चला पाहूया. मिसिंग लिंकमधील दोन्ही बोगद्यांचे काम जवळपास 98% पूर्ण झाले असून बोगद्यांमध्ये तांत्रिक कामे चालू आहेत. ब्रिजपैकी एका ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर 90 मीटर केबल पुलाचे काम 65% पूर्ण झाले आहे. MSRDCच्या मते मिसिंग लिंकमधील बोगद्यांची रुंदी 23.30 मीटर आहे, ज्यामध्ये 4 लेन असणार आहेत आणि प्रत्येक बोगद्यासाठी एक आपत्कालीन लेन आहे, ज्यामुळे हे बोगदे आशियातील सर्वात रुंद बोगदे असणार आहेत. तसेच 690 मीटर लांबीचा केबल स्टेड पूल 181.77 मीटर उंचीच्या खांबावर आहे, ज्यामुळे हा देशातील सर्वात उंच पूल आहे. जवळपास 14 किलोमीटर असणाऱ्या या मिसिंग लिंकचा खंडाळा येथील केबल स्टेड पुलाचे काही अंतर पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे डिसेंबर 2024ला नागरिकांच्या सेवेत येणारा हा मिसिंग लिंक मार्च 2025ला खुला होणार असल्याची माहिती मिळते. खंडाळा घाटामध्ये सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला उशीर होत असल्याचे सांगितले गेले आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकसाठी 6,600 कोटींचा खर्च आला आहे. या मिसिंग लिंकचे काम 2019मध्ये सुरू झाले होते. मिसिंग लिंक प्रकल्पाचे फायदे काय आहेत? मिसिंग लिंकमुळे दररोज 1,000 कोटी रुपयांचे इंधन वाचणार आहे. 2025मध्ये पूर्ण झाल्यानंतर या 2 गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लिंकचा उपयोग होणार आहे. मिसिंग लिंक ट्रॅफिक जॅमसाठी ओळखला जाणारा 19 किलोमीटर लांबीचा घाट बायपास करून मुंबई-पुणे दरम्यानची वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी करणार आहे. या प्रकल्पामुळे भूस्खलनाचा आणि दरड कोसळण्याचा धोका कमी होईल, ज्यामुळे अपघात होणे वाचेल. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे दरम्यान आणखी कनेक्टिव्हिटी वाढेल, ज्यामुळे व्यवसाय आणि पर्यटनाला फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.